हां, हॅलो. हो, हॅलो. आवाज बरोबर ऐकू येत नाहीये. हो, मी रवी टंडनच बोलतोय. हॅलो. कनेक्शन बरोबर नाहीये. हो ऋतुजी, हो. काय? इंटरव्ह्यू रेडिओ? हो, ठीक आहे. मी आता ऐकतो. ड्रायव्हर हो साहेब. ड्रायव्हर लवकर रेडिओ चालू करा. ठीक आहे साहेब. तर हे होते आमचे आजचे पाहुणे आणि प्रसिद्ध कथाकार रवी टंडनजींचे एक आवडते गाणे. या रवी टंडनजींबरोबर आपले संभाषण सुरू करूया. माझ्या येणाऱ्या पुस्तकाचे नाव आहे सत्यकथा आणि जसे शीर्षक आहे तशाच गोष्टी आहेत खऱ्या. मी जीवनाला अत्यंत जवळून पाहिलंय मानसी, आणि मी आपल्या कथांच्या मार्फत हे सत्य लोकांना सांगू इच्छितो. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण बोलत होतो लेखक रवी टंडनजींबरोबर. बोलणं पुढे सुरू ठेवूया. आधी ऐकूया यांचं अजून एक आवडतं गाणं. साहेब, टीव्ही वाले कधीपासून आपली वाट पाहतायत. किती वेळ झाला त्यांना येऊन? बराच वेळ झाला. चहा वगैरे हो, हो. दिलास? ओह ओह मायाजी, आय एम सो नमस्कार, रवीजी. नमस्कार. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. आपण बहुधा ट्रॅफिक प्लीज मध्ये सिट डाऊन. बहुतेक आपण ट्रॅफिक मध्ये हो, अटकलात. असंच समजू शकता. तो एक रेडिओचा इंटरव्ह्यू व्हायचा होता, त्यामुळे स्टुडिओमध्ये उशीर झाला. हो, जर तुमची काही हरकत नसेल तर आपण सुरू करूया. मला जरा लवकर जायचं. हो, प्लीज प्लीज स्टार्ट. चला हो, सुरू शूट करूया. शूट. हे बंद करूया. हां. यावेळी मी प्रसिद्ध कथाकार रवी टंडनजींच्या सुंदर बंगल्यावर त्यांच्याबरोबर आहे. त्यांचे येणारे पुस्तक सत्यकथा आत्तापासूनच चर्चेत आहे. तर या बोलूया रवीजींशी. तर रवीजी, आपले मागील पुस्तक खूपच यशस्वी झालंय. अकॅडमी पुरस्काराने आपल्याला विभूषित करण्यात आले. आपल्या ह्या स्पष्ट लिखाणाचे रहस्य काय आहे? मायाजी, त्यासाठी हवी एक एक तीक्ष्ण धारदार दृष्टी. ही अगदी लहान लहान गोष्टींना पाहण्याचा दृष्टिकोन देते. जग फारच गुंतागुंतीचे आहे मायाजी, आणि हा गुंता सोडवण्यासाठी आणि त्यात प्रकाशाचा बिंदू पाहण्यासाठी आणि मग त्या प्रकाशाला कागदावर पसरवण्यासाठी हवी तीच तीक्ष्ण धारदार दृष्टी. अतिउत्तम. आपण आपल्या नव्या पुस्तकाच्या बाबतीत काही सांगू शकाल? माझ्या नव्या पुस्तकात 15 गोष्टी आहेत. त्यांना गोष्टी असं नाही म्हणू शकत, कारण ही 15 सत्य आहेत ज्यांना मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वाचकांनी आपल्यापासून नेहमी हीच अपेक्षा केली आहे. पण मी ऐकलंय की सत्यकथा काही विशेष आहे. हो, यांना विशेष पण म्हणता येईल, कारण या त्या लोकांच्या बद्दल आहेत जे चॅलेंज्ड आहेत, मेंटली किंवा फिजिकली चॅलेंज्ड. आपण अपंगाच्या बाबतीत बोलताय सर? यांना अपंग म्हणू नका प्लीज. हे अपंग नाही आहेत. प्रकृतीने यांच्याबरोबर थट्टा अवश्य केली आहे. त्यांच्याजवळ ती क्षमता नाहीये जी तुमच्यात आहे, माझ्यात आहे. पण यांची जगण्याची इच्छा तितकीच आहे जितकी तुमच्यात आहे आणि माझ्यात आहे. रवीजी, आमच्या प्रेस किटमध्ये आपली एक गोष्ट पाठवली आहे, एका रामू नावाच्या कॅरेक्टरची. खूपच मार्मिक गोष्ट आहे. ती पण सत्यकथा आहे का? एकदम 100% सत्य आहे. मी तुम्हाला एक रहस्य सांगू रामूच्या बाबतीत. हम्म. याचे वडील माझे टायपिस्ट होते. ओ, मी रामूला अगदी खूप जवळून ओळखायचो. ओके. जनार्दन,
जनार्दन, हो हो आलो आलो. अरे लाईट गेली आहे, इन्व्हर्टर तरी लाव ना. साहेब इन्व्हर्टरची बॅटरी गेली आहे. कंपनीवाला आला होता, म्हणाला नवीन घ्या. अरे मग आधी का नाही सांगितलंस? अच्छा, असं कर, खिडकी उघड. ठीक आहे. हॅलो, सेक्रेटरी बरोबर? तुम्हाला सेक्रेटरी बरोबर बोलायचंय की मिस्टर रवी टंडन बरोबर? हो हो, मी रवी टंडन बोलतोय. नाही, मी इतक्या शॉर्ट नोटीसवर नाही येऊ शकत. बघा, आपण आधी सांगितलं असतं तर मी अवश्य प्रयत्न केला असता वेळ काढायचा. पुढे जर काही असेल तर आपण मग कमीत कमी 10-15 दिवसांची नोटीस द्या. थँक्यू. जा जर पाण्याचा ग्लास आण. हो आणतो. अरे तो टेलिफोन बघ, परत वाजतोय. हो. हॅलो, हा बोला. हो मॅडम. हो, मी त्यांच्याच घरून बोलतोय. काय सेक्रेटरी? नाही, मी इथे काम करतो. आपण कुठून? काय? चंद्रगुप्त प्रकाशन? ठेव, मी घेतोय टेलिफोन. ठीक आहे साहेब. हॅलो, ऋतुजी. हो, आपण त्रस्त आहात? अरे मी आपल्यापेक्षा जास्त त्रस्त आहे. बघा, येथे लाईट नाहीये, इन्व्हर्टर नाही चालत आहे, बाहेर पाऊस पडतोय. हो, मी तुमच्या बरोबर नंतर बोलेन. हो, असं कर, ही मच्छरांची गर्दी आत येते. सैन्यावर सैन्य. येथे कमीत कमी एक मॉस्किटो मॅट तरी लाव. ठीक आहे. ठीक आहे, आता जा. पाण्याचा ग्लास पण नाही. बरं, ठीक आहे. हो, हॅलो. सर, मी रितू बोलतीये. हा, बोला ऋतुजी. सर, आता वाटतंय की एमडी साहेबांचा राग सहन करावा लागेल. मी त्यांना सकाळी सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत आपली सीडी येईल. पण आपला माणूस तर काही आलाच नाही. ऋतू, खरं सांग, आजपर्यंत कधी असं झालंय का की माझं मॅन्युस्क्रिप्ट लेट झालंय? प्लीज रवीजी. काहीतरी करा ना. मी काय करू? बघ, तू माझ्या टायपिस्टला ओळखतेस ना, तो मोहन. तो कुठे गेला माहित नाही मला. पण त्याने काही सांगितलं का? नाही, त्याने काही सांगितलं पण नाही आणि सीडी पण पाठवली नाही. सर, आमच्या एमडी साहेबांना आपल्या बोलण्यावर वर इतका विश्वास आहे ना की त्यांनी लगेच रिलीज डेट पण अनाउन्स केलीये. बघ ऋतू, आज तर संडे आहे. मी काहीच करू शकत नाही. मोहनचं ऑफिस बंद असेल. उद्या सकाळी मी जाईन, मोहनच्या ऑफिसमध्ये जाईन, तिथे त्याच्या माणसाला धरीन, त्याला सांगेन मोहनच्या घरी जाऊन बघ की काय झालंय. पण आता जर वेळेवर सीडी नाही मिळाली तर? जस्ट अ मिनिट सर, जस्ट अ मिनिट. हॅलो सर. जनार्दन, आलो. जरा ही खिडकी बंद कर. हो. आणि हा एसी चालू कर. हो सर, आता मी त्यांच्याशीच बोलत होते. मला फोन लावून दे. ओके सर, ओके. हा रवीजी, हा. आपण जरा चंद्रगुप्तजींबरोबर बोला. हा. ओके. रवीजी, कसे आहात? हो चंद्रगुप्त साहेब. काय चाललंय महाशय तुमचं? आपल्या सीडीची वाट पाहतोय मी. ठीक आहे, मी आजच प्रयत्न करतो. हो, जातो. जनार्दन, अरे जनार्दन. हो, आलो. जाऊन ड्रायव्हरला सांग गाडी काढायला. बरं साहेब. आणि माझी बास्केट घेऊन ये. हो. मी पण पहाडी आहे सर, आणि मोहनजी पण. हो, पण कुठचे? गडवालचे की कुमावचे? सर, ती अल्मोडा जवळ एक जागा आहे, गजार कुमाऊ.
आज समजलं मोहन पहाडचा आहे. 15 वर्ष झाली त्याला माझ्यासाठी टाईप करतोय, त्याने कधी सांगितलंच नाही. काय हे लोक, काहीही सेन्स नाही यांना. वाटेल तिथे पार्क करतात, वाटेल तिथे बसतात. भाऊ जरा ऐका, हां, येथे मोहन ठाकूर कुठे राहतात काय माहितीये? मोहन होय साहेब, ते तिकडं लोक उभी दिसत आहेत का तुम्हाला? तिकडच राहतात ते. मोहनचं घर हेच आहे ना? हो, घर तर हेच आहे, पण यावेळी घरात कोणी नाहीये. अरे, कोणी नाही? हे काय सांगताय तुम्ही? बघा, माझं नाव रवी टंडन आहे. रवी टंडन. मी एक रायटर आहे, एक लेखक आहे. मी मोहनला काही काम दिलं होतं करायला. हे कसं शक्य आहे की तो कुठेतरी निघून गेला? मोहन, तू ऑफिसमधून 2-4 दिवसांची सुट्टी घेऊ शकशील? हो हो घेऊ शकतो ना. आपण सांगा, मी मॅनेज करीन. या मी कथा लिहिलेल्या आहेत. यांचं शीर्षक आहे सत्यकथा. अच्छा. हे या महिन्याच्या शेवटी प्रकाशित होणार आहेत. बरं. ही काही 100-150 पाने आहेत. हे 3-4 दिवसात टाईप करून टाक. ठीक आहे साहेब, होऊन जाईल. साहेब, घरी घेऊन जाऊ शकतो का? नाही, तसं या घरातून तू काहीही नेऊ शकतोस, पण हे लक्षात ठेव, हे माझं हस्तलिखित स्क्रिप्ट आहे. याला सांभाळून ठेव. आता आपण चिंता करू नका साहेब, मी आहे ना. मोहन व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे ज्यांना मी भेटू शकतो? आपण मला सांगा ना, कदाचित मी आपली काही मदत करू शकेन. मोहन तर आज सकाळीच अल्मोडाला निघून गेला. अल्मोडाला गेला? अरे, माझ्या कथा त्याच्याजवळ आहेत. हे कसं होऊ शकतं की तो असाच गेला? हे बघा, तो पळून नाही गेलाय, परत येईलच 10-15 दिवसात. 10-15 दिवसात? बघा, माझी आज त्याच्याबरोबर भेट होणं खूप गरजेचं आहे. मी त्याच्याबरोबर फोनवर बोलू शकतो? ठाकूर साहेबांजवळ फोन तर नव्हता.
माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा प्लीज. असं होऊ शकतं की माझं हस्तलिखित मी त्याच्या प्लीज प्लीज आपण समजण्याचा प्रयत्न करा. आज सकाळीच त्यांचा मुलगा मरण पावला. मोहनचा मुलगा मरण पावला. रामू रामू हो. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मला मुळीच ठाऊक नव्हतं. मोहन तर कोसळून गेला होता. एका तरुण मुलाचा मृत्यू. किती वर्षाचा होता रामू? 25 वर्षांचा होता. हे कसं झालं? काही ना काही नेहमी त्याचं चालायचंच आणि मग तो ॲक्सिडेंट झाला. रामू दादा बरोबर जायचंय. ही रामूची बहीण आहे? नाही नाही, रामू तर एकुलता एक होता. पण गल्लीतली सर्वच्या सर्व मुलं त्याच्यावर प्रेम करायची. रामू दादा म्हणायचे त्याला. आजी. आता असं वाटतं जणू आताही तो इथेच कुठेतरी आहे. दिवसभर रामूदादा करीत इथेच जमा व्हायची. त्याला लहानपणापासून खेळांची फार आवड होती. गोल गोल राणी फेक रुमाल पाठी. 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 रामू दादा 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 फेक रुमाल पाठी. फेक रुमाल पाठी. अरे पडला. आपण रामूचे जर नातं विचाराल तर कोणीच नाही. पण त्यांच्या कुटुंबाला मी खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या सुखाची दुःखाची सगळ्या गोष्टींची माहिती आहे मला. कमाल आहे. मी मोहन बरोबर 15 वर्षे काम करतोय, पण आजपर्यंत मोहनने कधी आपलं दुःख मला सांगितलं नाही. नेहमी आनंदी, नेहमी आपल्या कामात मग्न. कमला मला सांगायची, एकदा रामूची तब्येत खूप खराब झाली होती, तरी पण मोहनने धीर सोडला नाही. आत्या, बाबा,
डॉक्टरकडे गेला होतातच. हो, आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की रामू बाळ एकदम चांगला होईल. बाबा डॉक्टरने सांगितलं माझ्या पोटातलं दुखणं खूप म्हणतं. याच गोष्टीसाठी तुझ्याकरता ही नवीन कॅसेट घे. माझ्या रामूनं इतकं चांगलं घर बनवलंय बघा तर. हे तर खरंच चांगलंय. आज डॉक्टरांकडे गेले होते. हो, आत्ताच कळलं मला. पण डॉक्टरनी जे सांगितलं ते सगळं खोटं होतं. म्हणजे काय? मामा, रामू दादा. नाही का कमळे, नाही. मी घरात दुसऱ्या कोणाला भेटू शकतो? हो, आपण जात. आपण रामूची बोलायला तर मी त्याची आत्या होते. वाढवलं होतं मी त्याला माझ्या हातानं. 3 वर्षांचा होता तो जेव्हा मोहनची पत्नी आम्हाला सोडून गेली. ही 6 महिन्यांची होती माझी कमळा जेव्हा माझे पती बॉर्डरवर मारले गेले. मोहन मामा माझे वडील आहेत आणि रामू दादा माझा भाऊ होता. देवा. हॅलो. हॅलो सर, रितू. हो ऋतुजी. हो, मी बोलतोय. तुमच्याशी बोलायचं होतं. मी थोड्या वेळाने बोलेन तुमच्या बरोबर. ओके सर. नेहमी माझ्यासोबत भांडायचा आणि तरी पण मला आपला मित्र म्हणायचा. नेहमी चेहऱ्यावर एवढं मोठं हसू असायचं. बघ ना यार, सकाळपासून मनच लागत नाही मॅच बघायचं. तो रामू नाही ना तर काहीच मजा नाही, काहीच मजा नाही. रामू आपल्या सगळ्यांबरोबर, पण तो तर अहो, मित्रांचा मित्र होता तो. प्रत्येक क्षणी चेहऱ्यावर हसू आणि मनात सगळ्यांसाठी प्रेम. बस दिवसभर इथे काटेवर पडून असायचा आणि साऱ्या गल्लीच्या बातम्या ठेवायचा तो. अरे रामू दादा, तुझी तर मजाच मजा आहे. ज्याला पाहावे तो रामूला मिठाई, रामूला खेळणी. काय खा खा तू खा. एक गोष्ट सांगू तुला, आज ना तू एकदम छान दिसतोय, छान. कोणी दिलं तुला हे? मग अच्छा, आता मी जाऊ. अच्छा, बाय बाय बाय. जेव्हा मी या वाटेवरून जाईन तेव्हा मला त्याची खूप आठवण येईल.
हो ऋतुजीब, हो मी बोलतोय. मी मोहनकडूनच बोलतोय. इथे एक ट्रॅजेडी झाली आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो. आय कॉल यू बॅक प्लीज. रामूला जाऊन 16 तास झाले आहेत. देवाची लीलाच न्यारी आहे. कधी कोणाची वेळ येईल काय माहीत. बोलणं खूपच सोपं आहे भाऊ. मोहन बाबूंना विचारा त्यांची काय अवस्था झाली असेल ती. ते तर किती कौतुकाने प्रत्येक रविवारी रामूला फिरायला न्यायचे. आणि आज बघ, आपल्याजवळ जितके पैसे जमा करून ठेवले होते ते सारेचे सारे काढले आणि हरियाच्या दुकानावर जाऊन कमलासाठी एक भेटवस्तू घेतली. दुकानावरून तो येतच होता की
अरे हां. हो हॅलो सर रितू हो ऋतुजी हो सर तुम्ही बोलू शकता का हो मी आता तुमच्या बरोबर बोलू सर शकतो. माझा आवाज येतोय ना हो लाईन पण स्पष्ट आहे. सर माझ्यावर रागावलात का नाही नाही मी तुमच्यावर नाराज बिलकुल नाहीये. मी ना तुमच्यावर नाराज आहे ना जगावर नाराज आहे. मी फक्त स्वतःवर नाराज आहे. सर मी काही समजले नाही. मुद्द्याची गोष्ट बोलायची झाली तर एकच गोष्ट आहे. मी आता या कथा प्रकाशित करू इच्छित नाही. या प्रकाशित न होणं चांगलं होईल. हे काय सांगताय सर? तुम्ही तेच ऐकलं जे मी सांगितलं. सर मला खरंच काही कळलं नाही. बस सिंपल व्हेरी सिंपल. असं समजा की आपल्या ऑथरने आपल्याला गोष्टी देण्यास नकार दिलाय. सर माझ्या हातून काही चूक झालीये का? रे तुझी नाही नाही तुमच्याकडून काही चूक झाली नाही. सर पण नाही खरं सांगतो काही चूक झाली नाहीये आणि मी पण आपल्या जुन्या चुका परत करू इच्छित नाहीये. बघा चूक तर तेव्हा झाली असती जेव्हा मी या असत्याच्या गठ्ठ्याला सत्यकथा नावाने प्रकाशित केलं असतं. माझ्या या सर्व गोष्टी खोट्या आहेत. खोट्या. पण झालंय काय रवीजी? बघा खूप उशीर झालाय. आता तुम्ही ऑफिस मधून आपल्या घरी जा प्लीज. हे सर्व माझ्यामुळे झालंय. आय एम व्हेरी सॉरी. गुड नाईट. गुड नाईट सर. हॅलो. हो 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 चंद्रगुप्तजी. मला माहित होतं की आपण फोन अवश्य कराल. हे अचानक कसं काय झालं रवीजी? बघा जे झालं ते ठीकच झालं चंद्रगुप्तजी. हे तर खूप आधीच व्हायला हवं होतं. असो उशीर का होईना बरोबर झालं. 12 पुस्तकं छापली आहेत तुमची रवीजी. हजारो कॉपीज विकल्या आहेत. वर्षानुवर्षे एक दुसऱ्याला आपण चांगलं ओळखतो. पण तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही मी. हो चंद्रगुप्तजी. आज मोहनचा तरुण मुलगा वारला. ओ माय गॉड. असं घडलं तर मी आपलं दुःख समजू शकतो रवीजी. बघा मी प्रयत्न करतो की आपलं हे बुक रिलीज फंक्शन 4-5 दिवस पुढे ढकलता येतं का. मी आपली अवस्था समजू शकतो रवीजी. काय आज बाईसाहेबांचा फोन आला होता का? होय फोन आला होता. त्यांनी सांगितलं होतं की त्यांची फ्लाईट 9 वाजेपर्यंत पोहोचेल. माफ करा चंद्रगुप्तजी. आपण माझं बोलणं समजू शकत नाही. बघा गोष्ट फक्त हीच नाहीये की माझ्या टायपिस्टचा मुलगा नाही राहिलाय आणि शालीनता यातच आहे की आपण यावेळी संवेदना दाखवावी. गोष्ट अशी आहे की मोहनच्या घरी जाऊन त्याच्या शेजाऱ्यांना भेटून मला असं वाटलं आणि असं जाणवलं की माझ्या गोष्टी किती पोकळ आहेत, किती असत्याने भरलेले आहेत. अशा गोष्टी पब्लिश करणे किती मोठा अपराध आहे चंद्रगुप्तजी. नाही नाही या गोष्टी पब्लिश नाही होऊ शकत. रवीजी आता मला तुम्हाला हे सगळं काही सांगायला बरं वाटत नाहीये, पण जर आपल्याला आठवत नसेल तर मला परत आठवण करून द्यावी लागेल की आपण कॉन्ट्रॅक्टने बांधलेले आहात. जर आपण एकदमच नकार द्याल तर किती नुकसान होईल याचं. आपण माझी अडचण समजून घ्यावी.
बघा, आपण माझ्या जागी असता तर काय केलं असतं? आपण जर एखाद्या दुसऱ्या रामूच्या बाबतीत त्याला विचारल्याशिवाय, त्याला समजल्याशिवाय, त्याला ओळखल्याशिवाय त्याच्या बाबतीत गोष्ट लिहिली असती आणि नंतर आपल्याला समजलं असतं की ती गोष्ट फक्त त्याच्या लाचारीची थट्टा उडवते, तर आपल्याला काय वाटलं असतं? ठीक आहे रवीजी, रामूची गोष्ट ड्रॉप करूया. बाकी 14 गोष्टी तर छापू शकतो ना. चंद्रगुप्तजी प्लीज, हे बघा, गैरसमज करून घेऊ नका. मी आपला खूप आदर करतो, आपण माझ्यासाठी खूप केलेलं आहे. पण सत्य हे आहे की माझ्या बाकी 14 कथा पण खोटे आहेत. आपण खोटे कथाकार आपल्या कॅरेक्टरच्या भावनांचा, त्यांच्या लाचारीचा फायदा उठवतो आणि इम्प्रेशन हे देतो की आम्ही त्यांचे दुःख समजतो. खरं तर हे खोटं आहे, संपूर्ण खोटं आहे. अहो, मी रामूच्या गोष्टीशिवाय बाकी 14 गोष्टी सुद्धा वाचल्या आहेत. मनाचा ठाव घेतात सगळ्या. आपण स्वतःला न्याय देत नाही आहात रवीजी. जर आपली इच्छा नसेल तर आपण उद्या सकाळी बोलूया. यावेळी आपला मूड ठीक दिसत नाहीये. बघा, बोलणं सकाळी हो किंवा रात्री हो, बोलणं तेच राहील. पण आपली इच्छा आहे तर ठीक आहे, सकाळी बोलूया. गुड नाईट. गुड नाईट. मयुरी, मुंबईहून हा पाऊस घेऊन आलीस की नाही काय? नाही, जयपूरहून घेऊन आले. बाईसाहेब, चहा अजून घेऊन येऊ का? हो, पण थोडी हलकी, तितकी स्ट्रॉंग नको. हा रवी, तुम्ही पण थोडा चहा घ्याल? हो, पण स्ट्रॉंग. आता आणतो. हा. सो मयुरी टंडनजी, आपण मुंबईहून कॉन्सर्ट जिंकून आला आहात. ऑल व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. काही कामच झालं नाही. व्हेरी बॅड ट्रिप. सगळ्यात आधी तर एअरपोर्टचा रस्ता जॅम. आणि जे मुंबईचे एअरपोर्ट आहे त्याची अवस्था तर अजून खराब. आणि जेव्हा रात्री इथे परतले तर 3 तास इथे दिल्लीचं ट्रॅफिक जॅम 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 जॅम. मयुरी, जॅम मध्ये तर मी पण फसलो. काल सगळी संध्याकाळ. पण त्यानंतर जेव्हा तो जॅम उघडला, मग मात्र मार्ग स्पष्ट दिसू लागला. आज अगदी फिलॉसॉफिकल मूड दिसतोय. काही खास आहे काय? अरे हो, आपल्या पुस्तकाचं काय झालं जे रिलीज होणार होतं? मी पुस्तक विड्रॉ केलं. विड्रॉ केली? आर यू सिरियस? हो मयुरी, टेलिफोन आलाय. तोच चंद्रगुप्त, मी बोलतो. हो चंद्रगुप्तजी, हो. मी रामूचा उपयोग केला. त्याला आपल्या पुस्तकाचे प्रमुख पात्र बनवून खरं खोटं त्याच्या नावावर न जाणो काय काय खपवलं मी. खरं तर तो एक हुशार, लोभी, हसता खेळता तरुण होता. मी त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या नातेवाईकांना चिडचिड दाखवलंय. इथपर्यंत दाखवलं की त्यांना वाटतंय की त्याने मरावं. पण खरं तर सत्य आहे की मी तेथे ज्यांना ज्यांना भेटलो, कोणाच्याही ओठांवर चुकून पण हे नाही आलं की
की रामू बौद्धिकरित्या मंद होता. कोणीही हे नाही म्हणालं की त्याच्या मरणाने मोहनच्या जबाबदाऱ्यांचं ओझं कमी होईल. कोणीच नाही म्हणालं, कारण ते सर्वजण त्याच्यावर प्रेम करत होते. तो त्यांच्या जीवनाचा भाग होता आणि ते सर्व त्याला आनंद देण्यासाठी काही ना काही करत असायचे. आणि